हाय हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग आणि आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या चॅनलवरती सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता सकाळची वेळ आहे, सकाळ नाही म्हणता येणार, 11 साडे11 वाजलेले आहेत आणि आमची चालू झालेली क्लिनिंग। तर आपल्या घरी अजून एक न्यू मेंबर आलेला आहे आणि आम्ही कामाला सुरुवात केलेली आता, कारण आता श्रावण महिना चालू आहे। बघता बघता गणपती येतील आणि आपल्या घरी गणपती नसतात पण महालक्ष्मी असतात, म्हणून महालक्ष्मीसाठी घराची क्लिनिंग चालू केलेली आहे। कुठला पण सण असतो तर कसं आपल्या म्हणजे पहिल्या पूर्वीच्या दिवशी पण पूर्वीच्या काळात पण कसं घर सारवली जायची, सडा टाकला जायचा सणाच्या अगोदरच्या दिवशी। तर आता एका दिवसात सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत, म्हणून 8 दिवस 15 दिवस आधीच तयारीला लागावं लागते। मुलांची शाळा, बदा पडणारा पाऊस, त्याच्यामुळे 1-2 दिवसात गोष्टी होत नाहीत, म्हणून आधीच तयारीला लागावं लागते। तर मी सुद्धा अगोदरच तयारीला लागलेली आहे। तर घराची क्लिनिंग चालू आहे। तर हा आपल्या घरचा न्यू मेंबर आहे सीता। हा, आता सीता आणि आम्ही दोघी मिळून अख्खं घर साफ करून टाकणार आहे आणि मग आपल्याला महालक्ष्मीसाठीची सुद्धा तयारी करायची। तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर काल जन्माष्टमीची सुट्टी होती आणि आज रविवार असल्यामुळे रविवारची सुट्टी, मुलांना सलग 2 दिवस सुट्टी होती आणि या महिन्यात खूप साऱ्या सुट्ट्या होत्या। रक्षाबंधन होतं, ते सगळं होतं ना, 15 ऑगस्ट होतं त्याच्यामुळं। तर आता यांना पिक्चर बघायला खूप जास्त आवडत आहेत, पिक्चरमध्ये खूप इंटरेस्ट वाटतोय त्यांना। सुट्टी असली का पिक्चर लावून बसतात, हिंदी पिक्चर लावून बघत बसतात दोघं जण। तर असं चालू आहे सध्या यांचं। आणि सीतानी ना इथलं पण क्लीन करून घेतलेलं आहे, बघू शकता पॅनलवरती जी धूळ बसलेली होती ना सगळी स्वच्छ पुसून काढलेली आहे तिने, एकदम क्लीन केलेलं आहे। इथलं पण तिने साफ केलेले। आता फक्त बेडरूम आणि किचनचं बाकी आहे, बाकी वरचं एक रूम मी तिच्याकडून करून घेणार आहे, म्हणजे एकदम पण नाही करून घेणार, एक रूम करून घेणार आहे। आज बेडरूमचं पुसून घेतोय, सगळ्या भिंती स्वच्छ दिसायला लागल्यात। बेडरूम मध्ये मागच्या खिडकीतून खूप धूळ यायची, कारण पाठीमागं घराचं काम चालू असल्यामुळं एका घराचं जास्तच धूळ यायची जरा। तर सीतानी छान एसी बीसी क्लीन केलाय, स्वच्छ भिंती पण पुसून घेतलेल्या आहेत। झालं आता है ना, एवढंच काम झालं की पुसून झालं। इतना ही बाकी है ना सीता, अभी ये रूम का पोछा फिर हो गया, ठीक। चला मग, तर बेडरूमच्या खिडकीच्या जाळ्या काढलेल्या आहेत धुवायला। क्लिनिंग केली तर एकदम डीप करायची मस्तपैकी, म्हणून ह्या जाळ्या धुवून टाकते आता। त्याला माती खूप लागलेली, इकडं कपडे तर मशीनमध्येच लावले होते। सीतानी खिडकी पण साफ केलेली छान, आणि मशीन ना कपडे काढल्या बंद नाही करायची, लगेच आतून पुसून घ्यायची आणि उघडीच ठेवायची। त्याच्याने काय होतं, स्मेल येत नाही, नाहीतर मशीनमधून लई कसली तरी स्मेल येते आणि सारखा टब क्लीन करावा लागतो। म्हणून मी थोडा वेळ उघडच ठेवते, म्हणजे आतमध्ये मॉइश्चर पण जमा होत नाही आणि आतलं जे स्टीलचं असतं ना ड्रम, त्याला गंज लागत नाही किंवा काही होत नाही, चांगलं राहतं। म्हणून कपडे काढल्यानंतर मशीनचं दार असंच उघडं ठेवायचं, थोड्या वेळ बंद नाही करायचं लगेच। आणि आता महालक्ष्मी आल्यात म्हणल्यावर तुळस लावून घ्यावं लागणार आहे। तुळस जास्त पावसामुळे जळून गेली होती, तर तुळशीचं रोपटं शोधून आणायचे, नाही भेटलं तर नर्सरीत जाऊन आणावं लागणार आहे, कारण आता 15-1 दिवसच राहिलेत। तर तुळशीचं रोप पण चांगलं उगवून यायला पाहिजे। आणि कानाची पूजा काढली आज मी, उत्तर पूजा केली, सकाळी दिवा वगैरे लावला आणि काढून टाकली। आणि आता दुपारच्या जेवणात बनवली खिचडी फक्त, कारण इकडं कुकर रेडी झालेला आहे, थंड झाला की आता जेवण करूयात। सकाळी नाश्ता केला होता, आता खिचडी, संध्याकाळी भाजी पोळी सगळं होईल मग, कारण संध्याकाळी हे पण येतात म्हणून। तर तुळशीचं रोप सापडलं शेजारीच, बाहेर जायची गरज नाही पडली। खूपच लहान आहे, पण जरा मोठा असतं ना तर ते लवकर चिटकला असतं, आला असतं। आता 2 एक सोबत लावलेले आहेत, कारण महालक्ष्मीला आपल्याला तुळशीच्या पुढून महालक्ष्मी आतमध्ये घ्यावे लागतात, म्हणून मग तुळस पाहिजेच असते। खूप जास्त पाऊस लागून होता ना, त्याच्यामुळे तुळस पहिली पूर्ण जळून गेली, असं झालं होतं। तर तुम्हाला सीताबद्दल सांगायचं म्हटलं तर ना, तर सीता खूप दिवसांपूर्वीपासून आमच्या घरी होती, म्हणजे माझी 2 मुलं झाली, माझ्या दोन्ही मुलांना सीतानी सांभाळलं असं। म्हणजे सीताचं माझं एक वेगळं रिलेशन आहे। आता तुम्ही म्हणाल तर कामवाली लावली, तर ते पण व्लॉग मध्ये सांगते, ती माझ्यासाठी कामवाली नाहीये, माझ्यासाठी सगळीच आहे ती। माझी आई, माझी बहीण, माझी सासू, म्हणजे जेव्हा मला गरज होती ना तेव्हा ती होती माझ्यासोबत। माझे कोणीच नव्हतं, माझी सासू नव्हती, माझी आई नव्हती, कोणीच नव्हतं। माझी मुलं लहानाचे मोठे झाले, मी स्वयंपाक करेपर्यंत ती झाडून पुसून घ्यायची आणि कपडे धुवायची, तर ती शिवांशला सांभाळत करायची सगळी कामं आणि तेवढ्या वेळात मी स्वयंपाक करायची। मुलांना सुद्धा सीता मासी बद्दल खूपच जास्त म्हणजे आपुलकी आहे, त्यांना सुद्धा खूप वाटतं, खुश
खुश व्हायचा. शिवांश लहान होता ना, खूप खुश व्हायचा सीता दिसली का. तिचा तो छोटा बटनवाला फोन होता, त्याला खूप जास्त आवडायचा. म्हणून सीता माझ्यासाठी म्हणजे खूप दिवसांनी परत जॉईन झाली आता ती. आणि मला वाटतं कोरोनानंतर पुन्हा आता सीता नव्याने जॉईन झालेली, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे ती परत आल्याचं. ती एवढ्या दिवस इथं काम करत नव्हती म्हणून नव्हती येत, तर ती आता परत आलेली आहे. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर मी आज दुधी भोपळ्याची भाजी बनवते, जी की मुलांना अजिबात आवडत नाही. त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी करेल, पण आता दुधी भोपळ्याची भाजी यांच्यासाठी आणि आमच्यासाठी करून घेईल. तर इथं देवाला दिवा लावून घेते. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. देवाला दिवा लावला की मग थोडंसं प्रसन्न वाटतं. थोडासा वेळ आहे अजून, थोडा अंधार पडायला लागला की मग देवाला दिवा लावून घेते. तर पोरं आज इथं बसलेले छानपैकी. त्यांना ना खूप सारे इनडोअर गेम आणलेले आहेत, म्हणजे घरातल्या घरात बसून खेळतात, बाहेर पळत नाही जास्त म्हणून. तर त्यांचं चालू आहे इथं खेळणं. आतू पण आहे त्यांच्यासोबत. तुम्हाला येतं खेळायला मग? कर रहा हूं मैं, पता नहीं है तुझे? और बोल, ये दोनों भी मेरे हैं। ये तेरा है? हाँ ये मेरा है। यार मेरे खत्म होने आए। देखो हमारे कार्ड कलेक्शन क्या है? गोल्डन भी है, कार्ड कलेक्शन, गोल्डन कार्ड कलेक्शन. हाँ रखो रखो. कहाँ से लाई इतने? मम्मा हाँ गोल्डन. हाँ ठीक है रखो. गोटू अभी पोकेमॉन खेले? नहीं पोकेमॉन ज्यादा नहीं, जब तक इसमें कोई जीत ना जाए तब तक जीत गया. नहीं जीता. मेरे कितने बाकी है और तेरे देख, तूने तो मेरे से ज्यादा इसमें कमा लिया. तर दिवसाची सुरुवात जशी सकाळच्या देवपूजेने होती ना, सकाळी देवपूजा केली आणि देवाला दिवा लावला की प्रसन्न वाटतं दिवसभर. अगदी दिवा नाही म्हटलं ना तरी दुपारपर्यंत चालू राहतो. आणि व्यवस्थित दिवा लागला गेला का एकदम छोटासा आणि चांगली वात जळू लागली का, तर संध्याकाळपर्यंत दिवा चालू राहतो. आणि येता जाता जळता दिवा दिसला तरी पण बरं वाटतं, फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तसंच संध्याकाळचं सुद्धा आहे. संध्याकाळी दिवा लावला की दिवसभरचा आळस थकवा निघून जातो आणि परत संध्याकाळी अजून छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर आज तुळस नवीन लावलेली आपली छोटीशी आहे, चांगली ताजी टवटवीत आहे अजून तरी. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढं शेअर करते. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ह्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.